नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महायुतीच्या दुसऱ्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांसाठी चहापानाचं आयोजन करण्यात येतं, परंतु गेल्या काही वर्षाच्या परंपरेनुसार विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार घातलेला आहे. याचा अर्थ विरोधक जे आधी करत आले आहेत तेच याच्यापुढे करणार असे संकेत या बहिष्कारातून मिळालेले आहेत. विरोधकांकडे कोणतीही नवी रणनीती नाही आहे. त्यांचा भर आहे सरकारमध्ये असलेल्या विसंवादावर. मवियाचं सरकार या विसंवादामुळे कोसळलं, तसंच महायुतीचं सरकारसुद्धा कोसळेल असा विरोधकांचा होरा आहे. परंतु काल चहापानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी संकेत दिले, एक है तो सेफ है, आणि त्यामुळे तुर्तास तरी विरोधकांच्या अपेक्षेवर पाणी पडलेलं आहे. प्रत्येक अधिवेशनाच्या आधी विरोधक काहीतरी खळबळजनक मुद्द्याच्या शोधात असतात. तुर्तास विरोधकांकडे असा कोणताही मुद्दा नसल्यामुळे बहुधा ही जबाबदारी सामनाचे कार्यकारी संपादक, उबाडाचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली दिसते. त्यांनी रोखठोक या आपल्या स्तंभातून एक सुरस कथा रंगवली. ही कथा होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीमध्ये झालेल्या भेटीची. या भेटीचं असं सुरस वर्णन रोखठोकमधून करण्यात आलं आहे, आणि तेही संवादाच्या सह, की कशी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली आणि अमित शहांनी कशी या तक्रारीची दखल घेतली. अजित पवारांनी या सुरस वर्णनावर बादलीभर पाणी ओतलेलं आहे. ते असं म्हणाले की जेव्हा एकनाथ शिंदे अमित शाह यांना भेटले तेव्हा मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो. राज्यात महायुतीचं सरकार आहे. 3 पक्ष एकत्र येऊन राज्याची सत्ता राबवत आहेत. 3 नेते एकत्र येऊन राज्याचा गाडा हाकताना दिसत आहेत, आणि त्यामुळे पत्रकार सातत्याने शोध घेत आहेत की या 3 नेत्यांमध्ये, या सरकारमध्ये कुठे चीर पडली आहे का, कुठे भेगा आहेत का, विसंवाद कुठे आहे याचा शोध पत्रकार सातत्याने घेत आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या याच बातम्यांच्या आधारावर विरोधक आपली रणनीती आखताना दिसत आहेत आणि हाकताना सुद्धा दिसत आहेत. मतभेदांसाठी अनेक पक्ष एकत्र येण्याची गरज नाही आहे. एका पक्षातल्या 2 नेत्यांमध्ये सुद्धा मतभेद असू शकतात. शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांनी हा अनुभव घेतलेला आहे. शिवसेनेमध्ये आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्यासारख्या अजिबात अनुभव नसलेल्या आणि अत्यंत तरुण अशा नेत्यांकडून त्यांनी चटके सोसलेले आहेत, आणि त्यामुळेच ते शिवसेनेतून बाहेर पडले. महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आज भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांच्या सोबत सत्ता राबवताना दिसत आहेत. 3 पक्ष एकत्र असल्यामुळे मतभेद असणं अत्यंत स्वाभाविक आहे, परंतु मतभेद संवादाच्या किंवा परफॉर्मन्सच्या आड येऊ नये. मतभेद असताना जेव्हा तुम्ही एकत्र चालण्याची कला अवगत करता तेव्हा कुठेही काय अडचण येत नाही. सगळं काही सुरळीत सुरू राहतं, आणि ही कला बहुतेक या 3 नेत्यांनी अवगत केलेली दिसते. ही कला जेव्हा अवगत असते तेव्हा मतभेदांचे तडे भविष्यातल्या भगदाडांमध्ये बदलत नाहीत. मला हलक्यात घेऊ नका हे एकनाथ शिंदे यांचं विधान काही काळापूर्वी खळबळ निर्माण करून गेलं, परंतु हे विधान काही वर्षापूर्वी मी ज्यांची टाकापट्टी केली त्यांना उद्देशून होतं. त्याचा सरकारमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाशी संबंध नाही आहे असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांचा इशारा उघड उबाटा शिवसेना या पक्षाकडे होता, आणि त्यामुळे विरोधकांचे जे मनसुबे होते त्याच्यावर अगदीच पाणी पडलेलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने महायुतीला जबरदस्त जनादेश दिला. 3 पक्षांनी एकत्र सत्ता राबवावी म्हणून हा जनादेश होता. हा जनादेश जर या 3 पक्षांनी पायदळी तुडवला तर जनता आगामी निवडणुकांमध्ये यांना पायदळी तुडवेल याची जाणीव या 3 पक्षाच्या नेत्यांना आहे. हा जनादेश हिंदुत्वासाठी होता. हा जनादेश एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या आव्हानासाठी होता. एकनाथ शिंदे यांनासुद्धा याची जाणीव आहे. अन्य 2 नेत्यांनासुद्धा याची जाणीव आहे. एका बाजूला विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतरसुद्धा विरोधी पक्षांची जी तुष्टीकरणावर निष्ठा होती ती अजूनपर्यंत ढळलेली नाही आहे. ती अबाधित आहे, ती अढळ आहे. अशा परिस्थितीमध्ये हिंदुत्वावर ज्यांची निष्ठा आहे अशा पक्षांनी एकमेकांना पाण्यात पाहणं हे जनतेला पसंत पडणार नाही आहे, आणि हे 3 पक्षांच्या नेत्यांना कळून चुकलेलं आहे. याचे स्पष्ट संकेत काल या 3 नेत्यांनी जी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा मिळालेले आहेत. महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये विरोधकांची रणनीती काय होती? ही रणनीती होती पेटवापेटवीची आणि फोडाफोडीची. महायुतीच्या दुसऱ्या सरकारमध्ये सुद्धा विरोधक हीच रणनीती कायम ठेवणार अशा प्रकारचे संकेत मिळालेले आहेत. मुस्लिम मतांसाठी शेण खाण्याची तयारी विरोधकांनी यावेळेला सुद्धा कायम राखलेली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या जीवनावर भेटलेला छावा हा सिनेमा सध्या प्रचंड यशस्वी झालेला आहे. हा सिनेमा पाहून राष्ट्रवादी शपथचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये औरंगजेबाने जे छत्रपती संभाजी महाराज यांचा हालहाल करून मृत्यू केला
त्याचं बिल त्यांनी थेट ब्राह्मणांवर फाडून टाकलेलं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी औरंगजेबाला या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली आहे. औरंगजेबाला क्लीन चिट दिल्यावर मुस्लिम खुश होतात असा बहुधा त्यांचा समज आहे. आणि हिंदूंना काय वाटेल याची फिकीर राष्ट्रवादी शपथच्या नेत्यांनी कधीच केलेली नाही आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यूसमयी औरंगजेबाने जो छळ केला त्याचा संबंध रोहित पवारांनी थेट मनुस्मृती आणि ब्राह्मणांशी जोडून टाकला. असं काहीतरी केलं मग ब्रिगेडींना महाराष्ट्रामध्ये 3.5% जो ब्राह्मण समाज आहे त्याला ठोकायला मोकळं राम मिळतं. रोहित पवार यांची ब्रिगेडी मानसिकता या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी अंतिम समयी भोगलेले हाल, या समयी त्यांनी पाहिलेलं क्रौर्य, त्यांनी सोसलेलं क्रौर्य याला औरंगजेब जबाबदार नसून ब्राह्मण जबाबदार आहेत. हे तर्कट एखाद्या नासक्या मेंदूतूनच बाहेर येऊ शकतं. रोहित पवारांचा मेंदू खरोखर नासका आहे. त्यांनी पुन्हा एकदा या निमित्ताने आपली ब्रिगेडी मानसिकता दाखवून दिलेली आहे. जर रोहित पवारांचं हे तर्कट खरं असेल तर मग गुरु तेग बहादूर, गुरु गोविंद सिंगांचे 4 साहबजादे, बंदा बैरागी, स्वतः औरंगजेबाचा बाप, त्याचे भाऊ मनुस्मृतीच्या कोणत्या श्लोकानुसार ठार करण्यात आले याचं स्पष्टीकरणसुद्धा रोहित पवारांनी देण्याची गरज आहे. जर त्यांनी अशा प्रकारचा खुलासा केला तर हिंदू समाजसुद्धा त्यांच्या राजकारणाचं काय करायचं याचा फैसला करायला मोकळा होईल. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच लोकांच्या संदर्भात काही विधानं केलेली आहेत. ते असं म्हणाले की औरंगजेबाच्या महालाचा जीर्णोद्धार करा, अफजलखाना सुफी संत आहे, अशी विधानं जे लोक करतात, जे लोक इशरत जहाच्या नावाने ॲम्ब्युलन्स चालवतात, अशा लोकांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालण्याचा उपदेश करू नये. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरच चाललेलो आहोत. रोहित पवार यांच्या या विधानानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की विधानसभा निवडणुकीतल्या दणदणीत पराभवानंतरसुद्धा राष्ट्रवादी शपथचं हिंदू मतदारांबद्दल जे वाकडं शेपूट आहे ते अजून सरळ झालेलं नाही आहे. काँग्रेसची भूमिकासुद्धा वेगळी असण्याचं कारण नाही आहे, कारण राष्ट्रवादी शपथची भूमिका ही मूळची काँग्रेसचीच भूमिका आहे. उबाटा शिवसेनेबद्दल जर बोलायचं झालं तर उबाटा शिवसेनेचं कायम तळ्यात मळ्यात सुरू असतं. मुस्लिम मतांचा सोस त्यांचा अजून कमी झालेला दिसत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भाजपा या पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा या पक्षांचे जे प्रांत आहेत, या पक्षांचे जे बालेकिल्ले आहेत ते अधिकाधिक काबीज करण्याची गरज आहे, जेणेकरून त्या पक्षांचा विस्तारसुद्धा होईल आणि महाराष्ट्रामध्ये या हिंदुद्रोही पक्षांचा सफायासुद्धा. हिंदुत्वाच्या नावावर हे सरकार अस्तित्वात आलं, परंतु हिंदुत्व फक्त पुरेसं नाही आहे. प्रशासनाला शिस्त लागली पाहिजे, कारण प्रशासन जर शिस्तीत काम करत असेल तर त्याच्यातून जनतेचं काहीतरी भलं होण्याची शक्यता असते. त्यामुळे भ्रष्टाचाराची जी वाळवी प्रशासनाला लागलेली आहे ती साफ निपटून काढण्याची गरज आहे. आणि त्याच्याआधी जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही प्रयत्न करत असतील तर त्या प्रयत्नांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची साथ जरुरीची आहे. या साथीशिवाय देवेंद्र फडणवीससुद्धा फारसं काही करू शकणार नाही आहेत. काल सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या दुतोंडी भूमिकेवर नेमकं बोट ठेवलं. ते असं म्हणाले की विरोधी पक्ष एका बाजूला म्हणतो की आम्हाला सरकारशी सुसंवाद हवा आहे, परंतु त्या सुसंवादासाठी सरकारतर्फे जेव्हा चहापानासारखा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तेव्हा विरोधी पक्ष त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा मुखवटा फाडलेला आहे. विरोधी पक्षांचा सरकारबरोबर किती सुसंवाद राहतो न राहतो हा काही फार महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. विरोधी पक्षांचं शेपूट वाकडं आहे मी मगाशीच आपल्याला सांगितलं. सुसंवाद सरकारमध्ये सामील असलेल्या 3 पक्षांमध्ये हवा, त्या 3 पक्षाच्या नेत्यांमध्ये हवा. तो जर सुसंवाद कायम राहिला तर हे सरकार सुरळीतपणे काम करणार आहे आणि व्यवस्थित महाराष्ट्राचं भलंसुद्धा करणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेना भाजप युतीची मुहूर्तमेढ रोवली ती युती तब्बल 25 वर्ष टिकली. एकनाथ शिंदे यांनी तीच युती पुनर्स्थापित केली. ही युती जर पुढे बराच काळ टिकायची असेल तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये चांगला सुसंवाद हवा आणि तो आहे. अशा प्रकारचं चित्र काल तिन्ही नेत्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. तुर्तास इथेच थांबतो. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.